तर बाजारात भाजीपाल्याचे दर उतरल्यानं महागाईने ग्रासलेल्या ग्राहकांना थोडा तरी का होईना दिलासा मिळायला हरकत नाही। पाहूया पुढली बातमी। गुरुवारी नालासोपाऱ्यातल्या दगडखाणीजवळ पहाटे 5च्या सुमारास एका 7 वर्षाच्या मुलीचा मृतदेह मिळाल्यानं खळबळ माजली होती। या संदर्भात एका संशयिताला अटकही करण्यात आली होती। पण हा खून संजनाचा शेजारी अमित मलिक नावाच्या 15 वर्षांच्या मुलानं केल्याचं आता उघड झालंय। अमित मलिक आणि संजनाच्या आईत काही कारणानं वाद झाला होता। या भांडणाचा सूड घेण्याच्या इराद्यानं अमितनं संजनाचा खून केला। संजना मिश्राचा गळा दाबून आणि चाकूचे वार करून खून करण्यात आला। बुधवारी रात्रीपासूनच संजना बेपत्ता होती। गुरुवारी पहाटे 5:30च्या सुमारास मोरेगावच्या दगडखाणीजवळ तिचा रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेहही मिळाला होता। ताब्यात घेतलेला आहे। तर त्यावेळेला चौकशी चालू आहे आमची। पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये ते मुलीसोबत अनैसर्गिक संभोग केल्याचं निष्पन्न झालेलं आहे।